100% ते काही सांगायची गरज नाहीये. ज्या पद्धतीने स्टेज भरलेला दिसतोय हेच त्याचं झोतक उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो. त्यामुळे संघटनात्मक काम करणारे, परत सांगतो, हे आपण संघटना बांधणारी लोक आहोत. त्याच्यामुळे आपल्याला हार जीत चालत राहते. आपण कधीच हारल्यानंतर खचून जात नाही आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होत नाही, हे याच्यातून दिसून येतं. पुन्हा एकदा मी तमाम शेतकरी कामगार पक्ष चिंचवलीकरांचं मनापासून कौतुक करतो आणि राजेशजी तुम्हाला देखील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्याच्यानंतर किसन भुजंग साहेब, माजी सरपंच सुकापूर, यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. मी भुजंग साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. किसन भुजंग साहेब आपण यावं, माजी सरपंच सुकापूर ग्रामपंचायत, यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. भुजंग साहेब आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. कैलासदादा भोपी, माजी उपसरपंच, यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या, त्यांच्या शुभ हस्ते हा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहताय. त्याच्यानंतर प्रभाकर केनी साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य, यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. 40+ मास्टर प्रभाकर केनी साहेबांना पाहिल्यानंतर वाटतंय की दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास. प्रभाकर साहेबांच्या बॉडीवर फक्त मासच मास आपण पाहू शकाल आणि दमदार फलंदाज बनून ओळख आहे त्यांची. मित्रांनो, प्रभाकर केनी साहेबांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर एकेकालचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू पंढरीनाथ मस्कर साहेब, यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. 40+ मास्टर क्रिकेट संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. तर मी पंढरीनाथ शेठ मस्कर साहेबांना विनंती करतो आपण यावं, माजी ग्रामपंचायत सदस्य सुकापूर ग्रामपंचायत, यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर अनिल उलवेकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य अनिल उलवेकर साहेब, यांना विनंती करतो आपण यावं. अनिल उलवेकर साहेबांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. ग्रामपंचायत सदस्य अनिल उलवेकर साहेब आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर अनिल उलवेकर साहेब यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर कालच मला वाटतं ज्यांची पुण्यतिथी आपण पाहिली ते एकनाथ शेठ भोपी साहेब, आणि एकनाथ शेठ यांचा नेहमीच प्रेम राहिला आहे ते आमचे राजेश केनी साहेबांवरती. त्यांचे बंधू या ठिकाणी मी विश्वनाथ भोपी साहेब यांना विनंती करतो, उद्योजक यावा, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकनाथ शेठ भोपी साहेब यांचे बंधू विश्वनाथ शेठ भोपी साहेब यांचा सन्मान. महादू पाटील, पोलीस पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वनाथ भोपी साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर धनंजय केनी साहेब, शिक्षक, साहेबांना विनंती करतो सरांना, धनंजय केनी साहेब आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. धनंजय केनी साहेबांना विनंती करतो, धनंजय सरांना आपण यावं. सर, शिक्षक मला वाटतं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम नेहमीच करत असतात आणि आज आपण पाहू शकाल सरांची उपस्थिती प्रार्थने आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभली. शाळेमध्ये प्रार्थना शिकवत असतात की तुम्ही धडे गिरवा, मुलं शिकलं, मुलगी शिकली, प्रगती झाली, आणि आज आपण पाहू शकाल या ठिकाणी धनंजय केनी सरांचा इथे शुभ सन्मान. सुनील पाटील, लेवन जोडी यांच्या वतीनं यांच्या शुभ हस्ते धनंजय केनी सरांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूया. त्याच्यानंतर अमित पाटील साहेब, तर अमित पाटील साहेब यांना विनंती असेल. त्याच्यानंतर कमलाकर शेठ ठोंबरे, सुप्रसिद्ध उद्योजक खोनी, यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात. मी विनंती करतो कमलाकर शेठ आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विष्णू शेठ, बालराम शेठ यांना विनंती करतो की यावं, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. अंबरनाथ तालुक्यातील खोनी गावातील हे दमदार व्यक्तिमत्व मित्रांनो. कॅलॉग्स कंपनी आशिया खंडामध्ये मला तर वाटते 2च कंपन्या असतील आणि एक आपल्या महाराष्ट्र MIDC तलोजामध्ये ती कंपनी आपण पाहतो कॅलॉग्स कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी कमलाकर ठोंबरे साहेब यांचा इथे शुभ सन्मान. आज प्रीतमदादा म्हात्रे साहेबांना आपण पाहतो आणि त्यांच्या साक्षीने त्यांचा हा सन्मान देखील आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर वासुदेव बडे साहेब आणि किशोर केनी साहेब, कर्णधार सुकापूर 40+, आणि वासुदेव बडे साहेब बिल्डर यांना विनंती असेल आपण दोघांनी यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. पारस मसाले मिल यांच्या शुभ हस्ते, अर्थातच विष्णू शेठ यांच्या शुभ हस्ते. तर रामदास भगत साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रामदास भगत साहेब आपण यावं. तर DK भोपी साहेब मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची कॉपी आपण पाहतो. तर DK भोपी साहेब म्हणजे कुठेही मित्रांनो आपण गेलात भरपूर कार्यक्रमामध्ये आपण DK भोपी साहेबांना पाहतो.
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेतच वाकडी गावचे आणि महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ उपाध्यक्ष म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहतो. ते डी के भोपी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भगत साहेबांचा आपण सन्मान करूया. डीके साहेब आपल्या शुभ हस्ते रामदास भगत साहेबांचा सन्मान आपण करावा. तर धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. बाकी सन्मान आता आपण ही इनिंग कंप्लीट झाल्यानंतर करूया, कारण मॅच ऑन प्रेक्षक तिकडे ऑनलाईन पाहतायत. आणि आता आमचे ॲडव्होकेट महेश केनी, संदीप मस्के साहेब यांचा आपण सन्मान या इनिंग नंतर करणार आहोत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीण गायकर सर. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. सामना सुरू झालाय. पहिल्या फेरीतील ही दुसरी लढाई. रामदास भगत साहेब यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं. तर दादांनाही देखील भरपूर कार्यक्रम, कारण प्रत्येक या कार्यक्रमासाठी हजेरी लावायची असते, परंतु भरपूर करताना आपण पाहताय प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये. असं नाहीये की मी फक्त एक नेता आहे आणि समाजाची माझी बांधिलकी आहे, मी प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा असा व्यक्तिमत्व आहे. आणि आज लाल बावटा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं दमदार योगदान, या कार्यकर्त्यांचं देखील दमदार योगदान आपल्याला पाहायला मिळालं. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी. आज तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून पाहतो, पुढच्या वेळेला तुम्ही आमदार म्हणून या व्यासपीठावर याल. तुमचा आम्ही मनापासून आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. डीजे धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं मी सहर्ष आभार व्यक्त करतो. आणि वली आपण मैदानामध्ये सामना सुरू झालाय. यंगस्टर्स 11 मोरबे जो पहिल्यांदा बॅटिंग करतो आणि शिवशंभो 31-32 3132 चिरोबा 11 दुंद्राई पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना पहिलं षटक जे फेकलं गेलं त्यामध्ये जवळपास 11 रन आले होत्या आणि द्वितीय षटकाला सुरुवात झाली आहे. 12-2 सध्या अगदी बघू शकतो आपण टीमनं विकेट गमावलेत. मैदानामध्ये मंगेश उलवेकर आणि केतन उलवेकर आहेत. थोडंसं डिफेन्सेबल क्रिकेट खेळत असताना स्क्वेअर लेगमध्ये बॉल चाललाय, फिल्डर तिथे होते, 1 रन कंप्लीट. थोडंसं सेन्सिबल गेम, मॅचला पुढे घेऊन जायचंय, सामन्याचा अगदी धावसंख्येचा स्कोरबोर्ड वाढवायचा आहे. मग तिन्ही मॅचेस अगदी बघितल्या आपण तर फार सुंदर झाल्या. पहिली मॅच दमदार झाली, तिथे रन चेस झाल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये रन डिफेन्स झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये देखील चमकदार कामगिरी, तिथे रन वाचवले गेल्या, तिसऱ्या मॅचमध्ये देखील रन वाचलेत आणि चौथ्या मॅचमध्ये आज रन डिफेन्स होताना बघितलेत. कारण पहिल्या सत्रामध्ये दमदार फलंदाजी. वैभव दुंद्राई क्रिकेट संघ म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्यांच्या माध्यमातून देखील दमदार नाईट स्पर्धा पाहायला मिळाली. अर्थातच आमचे किरणबाई असतील, सुदर्शन असतील, मिथुन असतील, जयेश चौधरी असतील, संपूर्ण मित्र परिवार त्यांच्या वतीनं दमदार नाईट स्पर्धा पाहायला मिळाली. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. रन फलकावर धावा सध्या 14 बघायला मिळतात. विकेट आतापर्यंत 2 गमावले गेलेत. तसेच दिलीप उलवेकर साहेब 40+ मास्टर यांच्या वतीनं देखील दुंद्राई क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. मंगेश सध्या स्ट्रायकर इनकडे भरपूर अपेक्षा आहे त्याच्याकडून. फुल टॉस होता, स्वीप शॉट खेळायचं होतं, पाठीमागे थोडं चुका होत आहेत परंतु रन मात्र तिथे पूर्ण केली गेलेली आहे. सिंगल पंच वळत आहेत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी केलेला आहे, लक्षात घ्या. मागील मॅच तुम्ही पाहिली, फिल्डिंगमधून थोडा जास्त वेळ खर्च केला होता दुंद्रेनं, त्यामुळे एक फिल्डर सर्कलच्या रिंगणामध्ये अंतिम षटकामध्ये घेण्यात आलं होतं. त्यामुळे प्रत्येक टीम नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. तुम्ही जर विलंब केला, 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकली नाहीत तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये घेतला जाईल. नियम हे स्ट्रिक्ट आहेत, रूल्स ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. फुलटॉस होता, उंच केला, बॅटचा फेस लवकर क्लोज केला, वरच्या भागावर जाऊन बॉल लागला आणि कॅच तिथे सुटली आहे. झेल ड्रॉप.
कॅच ड्रॉप झाली आहे, 2 रन पूर्ण झालेत. जीवनदान मिळेल मैदानामध्ये केतन उलवेकर यंगस्टर्स आहेत, परंतु मैदानामध्ये त्यांना जीवनदान देणे येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्यासाठी घातक बनू शकतो. त्यामध्ये तुम्हाला मैदानामध्ये या चुका टाळाव्या लागतील. आज बघितलं होतं बोनचे संघाने भरपूर चुका फिल्डिंगमधून केल्या होत्या. जवळपास 3 ते 4 झेल त्याने एकाच इनिंगमध्ये सोडले होते. ते भरपूर त्यांना महाग पडले. ऋतिक झेल सुटल्यानंतर अर्धशतक त्याने ठोकलं होतं आणि त्यानंतर शिरोली संघ मागे वळून पाहिला नाही. त्याने संपूर्ण स्पर्धामध्ये सुपर 12 मध्ये चमकदार कामगिरी केली. 18/2 परिस्थिती थोडी नाजूक आहे. क्रांस केल्या, अगदी बघू शकता जमिनी समांतर फटका, सिंगल कंप्लीट झाले, दुसरीसाठी निघालेत. वेग घेतलाय फिल्डरनं. हा बॉल उचलण्यासाठी 2 रन पूर्ण झालेत या बॉलवर. खूप चांगला क्राऊड अगदी दोन्ही संघांना चेअरअप करण्यासाठी आले. सपोज सिस्टम्स मधून आलेत. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 10च्या सरासरीनं 20 वर. 2 खेळाडू बाद. वीस वर 2 बॅटिंग करणारा अगदी आपण यंगस्टर्स बोरबे संघाला बघतो. सुरुवातीला लवकर जलद सागरचं मैदानातून लवकर परतणं टीमच्या दृष्टिकोनातून थोडंसं अडचणीत आहे, परंतु वाटचाल करावी लागेल, रेडचेर करावी लागेल. मैदानातील संकटाच्या परिस्थितीमध्ये असताना तुम्ही तुमचा मार्गक्रमण केला पाहिजे, त्यातून मार्ग तुम्ही शोधला पाहिजे. अगदी संकट तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुम्हाला बल देण्यासाठी येत असतात आणि मैदानामध्ये अशीच काही झुंज अगदी तुम्हाला अनुभवायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना तृतीय षटकामध्ये रोशन करमेलकर पहिले षटक 11 धावांचा फेकलं होतं. मिस टायमिंग, जेल टिपला ईस्टर्नच्या पाठीमागे, कॉट बिहाइंड द विकेट. प्रशांत सिनारेन हा झेल टिपलाय, फलंदाज बाद. बैलगाडा त्याने घाटात केलाय राडा. मित्रांनो, बैलगाडाचा नाद अवश्य करा, कारण बैलगाडाचा नाद लई कडक. गौतमी पाटीलच्या नादाला लागू नका, कारण युवा पिढी बर्बाद होत चालली. एक टायमाला बैलगाडाचा नाद करा, 25,000चा वासरू घ्या, जॉब करा, परंतु बैलगाडाचा नाद करा, परंतु गौतमी पाटीलचा नाद करू नका. युवा पिढी वाया गेली आहे, त्याच्यामुळे दूर राहा यापासून. हे बैलगाडाच्या क्षेत्रातील गाणं आपण ऐकलं. तर गोव्यावरून स्पर्धेचा आनंद घेत असताना वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, ज्यांच्या आत्ता सरपंच चषकाची आपण स्पर्धा पाहिलीत, ती नामदेव शेठ जमदाडे, डॉक्टर गोपीनाथ पाटील साहेब, जगदीश कोपकर साहेब, शशिकांत खुटले साहेब, संजय पाटील साहेब, नरेश पडके साहेब, 40+ मास्टर, अश्रमिक कामगार संघटना पनवेल तालुका अध्यक्ष तुकाराम उलवेकर साहेब, दीपक पाटील साहेब, गणेश काकडे साहेब यांच्याकडून मोरबे क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आहेत. त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. गोव्यावरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. सगळ्याच मान्यवरांचं स्वागत आपण करूया आणि मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करतो. सध्या 20 वर 3 विकेट गमावलेत. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये विजयला कामगिरी करावी लागेल. त्यासोबत केतन उलवेकर याला देखील मैदानामध्ये संघाची साथ निभावावी लागेल. बॉलिंग फार चांगली झाली दुंदराईकडून आतापर्यंत. थांबवलंय मोरबी संघाला, ज्यांची ताकद त्यांची फलंदाजी आहे ते सध्या कंबरड मोडण्याचं काम जणू काय मैदानामध्ये केलंय. बॉल झाला डीप मध्ये, मिड विकेटला. थोडंसं शांत आणि संयमी क्रिकेट सध्या फलंदाज खेळत आहेत, कारण मागील बॉल फुल टॉस त्याचा बॉल आपण पाहिला आणि त्याला फक्त दिशा दिली. त्यामुळे थोडंसं दबाव जाणवत आहे, फलंदाजीचा दबाव आहे. जे आपले प्रमुख विकेट गमावले गेले त्याचा दबाव आहे, मैदानात लवकर विकेट गेले त्याचा दबाव आहे, जास्त रन आलेले नाही आहेत त्याचा थोडासा दबाव आहे. परंतु याच दबावातून आता मार्ग शोधावा लागेल, याच दबावातून बाहेर निघायचं आहे. 1-2 स्कोरिंग शॉट आले मॅच बनेल, 1-2 स्कोरिंग शॉट आले दबाव दूर होईल. त्यामुळे त्याच्या प्रतीक्षेमध्ये हो इथे शॉर्ट लेंथ होती, भरपूर हाफ लेंथ होता, अपील भरपूर झाली, फक्त होता उत्साह पंचाला सत्य दिसलेलं नाहीये. त्यामुळे ही अपील त्यांनी फेटाळली आणि बघू शकता मैदानामध्ये भरपूर शॉर्ट लेन, थोडंसं स्लोअर वाईंड, त्यामध्ये थोडंसं ब्रेक करत असताना बॉल आपण पाहिला. डॉट बॉलची ते सांगता होत असताना नाही टायमिंग करू शकले केतन उलवेकर. 9 बॉलमध्ये 16 धावा, 2 चौकार त्यांनी दाखवले. 177चा त्याचं स्ट्राईक रेट आहे, तो वाढवावा लागेल, गरज आहे टीमला.
खोदून काढला बॉल जमिनीत समांतर डीप मध्ये क्षेत्रक्षम प्रोडक्शन तिथे मिळेल. एक रन म्हणले थोडस दोघांमध्ये मिस टायमिंग आणि मिस कॉलिंग, परंतु इथे अंतिम क्षण आला, नकार आला. थ्रो जोपर्यंत येईल सुरक्षित पोहोचलेत खेळाडू स्क्रीच मध्ये. सिंगलच बनतीये. काही काल अगदी बघितलं आपण तर स्कोरिंग शॉट थांबलेत, चौकार षटकारांची आतिषबाजी होत नाहीये, त्यामुळे धावसंख्येचं प्रमाण धावसंख्येचा वेग भरपूर कमी झालाय. तर या स्पर्धेसाठी एकनाथ शेठ भोपी साहेब यांचे बंधू सन्माननीय विश्वनाथ शेठ भोपी साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं योगदान लाभलं आणि धनंजय केनी सरांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1,000 रुपयाचं योगदान. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. 22-3. आणखी एक चांगला बॉल लोअर फुल टॉस पाठीमागे डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये फिल्डर बघा मिळतील. एकच रन इथे मिळेल. उत्तम गोलंदाजी केली रोशननं संपूर्ण आतापर्यंत. वैयक्तिक त्याचा दुसरा स्पेल आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खर्च केले होते, परंतु आतापर्यंत फक्त 3 रन खर्च केलेले आहेत. जवळपास त्यानं 11 बॉल डिलिव्हर्ड केलेत, रन खर्च केलेत 14 आणि दमदार कामगिरी त्यांनी केलेली आहे आपल्या गोलंदाजीतून. 3 विकेट आतापर्यंत कमावल्या टीम मोरबेनम. स्कोरिंग फटक्यांची गरज आहे. अंतिम बॉल देखील सुरक्षित हाताळत असताना गुड बॉलिंग इकॉनॉमी गोलंदाजी केली रोशननं. रोशनाई प्रस्थापित करणारी गोलंदाजी, चमकदार कामगिरी केली गोलंदाजीतून. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि रणफलक अगदी बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 मोरबेचं 18 बॉल मध्ये फक्त 23 धावा करू शकलेत. 3 विकेट. तीन ओव्हर संपलेल्या आहेत. 23-3 सध्या बघा मिळतं. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर देखील एक चांगली फाईट तुम्हाला बघा मिळेल. तर या स्पर्धेतून आपण पाहू शकाल तर या स्पर्धेतून रजा घेत असताना मान्यवर आपण या ठिकाणी पाहू शकाल भुजंग साहेब माजी सरपंच आणि त्यांचे सुपुत्र पंचायत समितीचे सदस्य स्वप्नील भाई यांना देखील आपण पाहतो. तर पुढच्या वाटचालीसाठी भोपी साहेब आपल्याला शुभेच्छा असतील. सर्वांना आपण आलात या स्पर्धेमध्ये, स्पर्धेची शोभा वाढवली. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ड्रिंक्स ब्रेक खरं तर मैदानामध्ये सुरू होतं. यानंतर एक चांगली लढत तुम्हाला बघा. फ्रेश मॅच होईल. सामना होईल यंगस्टर 11 चिखले आणि यंगस्टर 11 चेरवली. चिखले आणि चेरवली दोन्ही यंगस्टर्स 11. चला मॅच आपण सुरू करतो. चौथ्या षटकाला आरंभ होतोय. लेफ्ट हँडेड खेळाडू आणि स्ट्राईक आपण विजयला पाहतो. आक्रमण आता तर करावंच लागेल. बाकी जे झालं गेलं, जो थोडंसं दडपण होतं, जे 3 विकेटचं थोडं दडपण होतं ते आता विसरून जावं लागेल. नव्यानं उभारी घ्यावी लागेल आणि नव्यानं सुरुवात ही तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. ते फार महत्वाचं आहे, ते अनमोल देखील आहे. बघायचं आहे कोण करेल चमकदार कामगिरी. मॅचकडे आपण जातोय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेला अमोल सिनारे आणि पहिलाच बॉलवर झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवर विकेट. फलंदाज बाद. की जज साहेबांना विषय पाटलांना भाई माझा जेलमधून सुटला. जेव्हा भाईला बर्फाची लादी आतमध्ये भेटलेली असेल तेव्हा विचारा त्या भाईला काय हालत असते की सुटलो म्हणून.
नाही नक्कीच 23/4 परिस्थिती नाजूक आहे, हात लावे लागेल, अनुभवाचा वापर करावा लागेल, कठीण परिस्थितीतून मार्ग शोधावा लागेल, कारण हेच रस्ते आहेत जे तुम्हाला शोधायचे असतात. मी सातत्याने एका गोष्टीचा उल्लेख करतो की आजपर्यंत पर्वतामधून जर नदीचं उगम होतं तर नदीनं रस्त्यामध्ये विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे, परंतु रस्त्याच्या प्रवाहामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये येणारे खास खळगे पार करत असताना तिला आपलं ध्येय गाठायचं असतो. ध्येय मनामध्ये असेल तर रस्ता तुम्हाला मिळतो आणि तोच सापडावा लागेल. आपल्या फलंदाजीतून चमकदार कामगिरी करण्याची वेळ समीप आलेली आहे. 23/4 सध्या आपण पाहतोय. शॉर्ट अँड पुल केला, बॉल गेला फक्त उंच लांबी, इथे अर्धवट राहिले, फील्ड पोहोचणं थोडं कठीण होतं, परंतु झेल ऐवजी चौकार वाचवण्याला प्राधान्य द्यायला हवं होतं, परंतु बघायचं मैदानामध्ये अगदी सेफली लँडिंग झालाय बॉल. 25 वर संघ पोहोचलाय. अगदी थोडंसं लो स्कोर बघा मिळतं. मागील 4 मॅचेस जिथे भरपूर रन येत होत्या, फलंदाजांची दादागिरी होती, फलंदाजांनी तुफानी कामगिरी केली होती, परंतु या मॅचच्या पहिल्याच इनिंगमध्ये थोडंसं अडचणीदायक कामगिरी. चिखले आणि चिरोली दोन्ही कॅप्टन्स तुम्हाला मुख्य व्यासपीठावर तयार राहायचं आहे. नाणेफेकसाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, स्पर्धेचा रूल्स आहे. उंच गेला हा बॉल आणि आता लांबी देखील आढळली आहे. भरपूर वेळानंतर संघर्षमय षटकार. षटकार आलाय. दम दाखवत असा फलंदाज मैदानामध्ये तुषार. स्विच इट. तर पूर्वेश शेलके, आपण कुठे असाल तर जरा स्टेजशी संपर्क साधा. राजेश केनी साहेब आपल्याला इथे बोलत आहेत. इथेच आहे ना? षटकारानंतर अगदी निर्धाव चेंडू येताना बघायला मिळाले. हे षटक पहिल्याच बॉलवरची बाद, त्यानंतर एक डबल, एक 6 आणि हा डॉट. 32 रन फायटिंग टोटल. 45-50 इथून बनत असेल तर यंगस्टर्सकडे देखील तेवढी चांगली गोलंदाजी, परंतु आतापर्यंत दुंदराईनं चमकदार कामगिरी केली. अंधाधुंदी फायरिंग करण्याचा प्रयत्न होता, टोटली ब्लाइंड स्ट्रोक राहिला. हा डॉट बॉल अगदी बघायला मिळतं. जिथे शॉर्ट अँड पुल अप्पर बॉडी शॉट खेळायचं होतं, थोडंसं झुकून खेळून अगदी खेळाचा प्रयत्न देखील केलेला आहे. लगातार 2 निर्धाव चेंडू डिलिव्हर करत असताना दिसला बॉलर अमोल सिनारे. तर सन्माननीय यशवंत भोपी साहेब रीडगर, सुप्रसिद्ध उद्योजक यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत त्यांच्या साथी सहकाऱ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. याबा. उंच गेला मिसामिंग. 2 खेळाडूंच्या मधोमध हा बॉल पडलाय. 2 धावांचा प्रयत्न झालाय, 2 कंप्लीट झालेत. टोटल अगदी बघू शकता आपण या 2च्या मदतीने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 34/4. प्रधान यांचा शॉटगन, छोटा सार्जे यांचं संगीत आपण ऐकलं. नेक्स्ट मॅच यंगस्टर 11 चिखले संघाचे संघनायक आणि यंगस्टर 11 चेरुली संघाचे संघनायक दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टनला विनंती करतो. यंगस्टर चिखले आणि यंगस्टर चेरुली दोन्ही कॅप्टन याबा. चला शेवटचं अंतिम षटक आता उर्वरित राहिलेलं आहे. लगेचच फिल्डिंग लावून घ्या दुंदराई आपण. आताच रॉकस्टार यांनी सांगितलं दोन्ही कॅप्टन तुम्हाला सज्ज व्हायचं आहे. चला सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर अंतिम डेथ ओव्हरमध्ये सार्थक उलपेकर जे शेवटचं षटक फेकणार आहेत. यंगस्टर्स दुंदराईचं सार्थक. वय वर्ष जरी कमी असलं तरी जबाबदारीचं ओझं भरपूर मोठं असतं. तो तुमच्या स्वकर्तृत्वावर हे तुम्हाला मिळत असतं. आणि असा हा खेळाडू सज्ज होत असताना मैदानामध्ये तुषार आहेत. 8 धावांचं योगदान 3 बॉलमध्ये त्यांनी केले.
केतन उलवेकर आज फक्त 146चा स्ट्राईक रेट आहे, 13 बॉलमध्ये 19 त्यांनी केलेले आहेत आणि ते एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट यशाच्या पाठीमागे आणखीन एक सफलता, आणखीन एक खेळाडू बाद. वर अर्धा संघ आता गायब झालाय. 5 विकेट त्यांनी गमावलेत. येत्या क्षणी अगदी बघितलं आपण सार्थक उलवेकरच्या खात्यामध्ये ही सफलता जोडली गेलेली आहे. दुंद्राईनं उत्तम गोलंदाजी केली, परंतु 34 थोडाफार फायटिंग टोटल तर बनलाय, परंतु बघायचं आहे अंतिम अजूनही या पहिल्या सत्रातील 5 बॉल यांना बाकी आहे. ओम खोपकर आलेत. अगदी गतवर्षी बघितलं ओम खोपकर ओपनिंग करायचं या टीम मधून, परंतु आता मिडल ऑर्डरची जबाबदारी त्याच्या कांद्यावर. ओम टॅप करत असताना फुल टॉस बॉल कंप्लीट केलेला नाहीये. 1 रन इथे पूर्ण करत असताना स्ट्राईक रोटेट केलंय. येस रॉक्स्टार नेहमी म्हणतो ना आपण फॉर्म इज टेम्पररी, परंतु तुमचा क्रिकेटचा क्लासच असेल तर तुमच्यासाठी तो परमनंट असतो, परंतु तो क्लासिकल खेळ करण्याची वेळ आलेली आहे. परंतु बॉल आता फार कमी राहिलेत बॅटर मैदानामध्ये. अगदी बघू शकतो आपण केतन उलवेकर 19 यांनी केले. वादली आणि झुंजार हे भरपूर स्ट्रगल केलंय धावांसाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या संघाच्या भविष्यासाठी. या खेळाडू लढलाय मैदानामध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. अगदी शॉर्ट मध्ये अगदी ते बॉल थांबवला आणि लगेचच फेकून दिलाय एंड कडे आणि सेट खेळाडू केतन उलवेकर रन आउट. संगम उलवेकर 36 विकेट गेलेत. अगदी बघितलं तर ओव्हर हॅट्रिक संपादन केली सार्थक उलवेकर. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि पुन्हा एकदा लगातार अगदी बघितलं आपण 1 रन आउट होतं. 2 विकेट गेलेले आहेत सार्थकच्या खात्यामध्ये. एक सांघिक यश, 3 विकेट आलेत टोटल या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना दिसलाय. नो स्ट्राईक रोटेशन, त्यामुळं नासाक एंडवर थांबावं लागेल. ओमला इच्छा तर त्याची जरूर होती स्ट्राईक एंडकडे येण्याची, परंतु अगदी बघू शकता हे षटक देखील तेवढंच इकॉनॉमी. फक्त आणि फक्त आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2च धावा आलेल्या आहेत. अप्रतिम कामगिरी साकारत असताना आक्रमण इथे करायचं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. मला वाटतं या बॉलवर पंच सिंगल ना. चला डिसिजन थोडं
बघूया आपण पंचांवर दबाव टाकू नका. पंच योग्य निर्णय आपला देतील. थर्ड अंपायरकडे पंचांनी पाठवलेला आहे निर्णय. चला आपण मैदान तिथपर्यंत सोडायचंय. आता तिसरे पंच निर्णय देतील. सर ही स्ट्राईक रोटेट झाली होती की नाही जेव्हा रन घेण्याचा प्रयत्न केला, तिसरे पंच निर्णय देतील. चला तत्पूर्वी आपण सन्मान करूया मित्रांनो. व्यासपीठावरती आमचे संपूर्ण या ठिकाणी आपण पाहू शकाल खोनी गावचे सन्माननीय अमर चौधरी नितलस यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमरभाई यावा. मी विनंती करतो त्यांचा सन्मान करण्यासाठी. महेश पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अमर चौधरी साहेब नितलस यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करावा. काल नितलस संघ त्या स्पर्धेमध्ये करत या स्पर्धेमध्ये सुपर 12 साठी दाखल झालाय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर रवींद्र शेठ शेलके यांचा देखील आपण सन्मान करू या स्पर्धेच्या वतीनं. यशवंत बोपी साहेब यांचा आपण सन्मान करूया. रवींद्र शेलके साहेब यांना विनंती करतो. शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर समर्थक रवींद्र शेलके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यशवंत बोपी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करूया मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आमचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी राजेश केनी साहेबांचा, ॲडव्होकेट महेश केनी साहेब, विलास कंडागले साहेब शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ता, संदीप मस्कर साहेब, संजय केनी साहेब शेवटच्या बॉलवरती एक रन आलेली आहे ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अमित म्हात्रे साहेब, जयप्रकाश मस्कर उर्फ बाबल्याबाई आणि संतोष कुटले या सर्वांना विनंती करतो आपण यावा आपला एकत्रित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावा संतोष पपण्या यावा. संतोष म्हटल्यानंतर मित्रांनो सुकापूर चा सर्वात फेमस वडापाव म्हणून ज्यांची आम्ही ओळख पाहतो आणि संतोष म्हटल्यानंतर प्रेमाने त्यांना पपण्या म्हणतात की मित्रांनो नेहमीच दुबई वारी त्यांची आपण पाहतो. थायलंड, शिकागो, मलेशिया या देशामध्ये भ्रमण त्यांचं नेहमीच असतं. आणि मैं आंप्या का गांप्या हूं. उत्तर भारतीय अध्यक्ष संतोषभाई, अमरभाई आपण देखील याबा. 40+ मास्टर संदीपभाई, संजयभाई आपण देखील जाबा. या सर्वांना विनंती करतो एकत्रित आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रमेश शेलके साहेब यांच्या शुभ हस्ते, रमेश शेलके साहेब आपण याबा. आपल्या शुभ हस्ते या सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन आलेत तर टॉस देखील करूया. मी टॉस करण्यासाठी इथे विनंती करतो आमचे स्वप्नीलभाई भुजंग पनवेल पंचायत समितीचे सदस्य यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करूया. स्वप्नीलभाई यांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण करावा. तर पनवेल पंचायत समितीचे सदस्य स्वप्नीलभाई भुजंग यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. दोन्ही टीम मध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना यंगस्टर 11 चिखले विरुद्ध यंगस्टर 11 चेरिवली या दोन संघांमध्ये या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. 5 ओव्हरचा मॅच फ्रेश सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. स्वप्नीलभाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड अँड टेल छापा इज द कॉल. यंगस्टर चिखले छापा. अभिनंदन चिखले. टॉस जिंकला. फक्त निर्णय पोचवा. पोचवतो 2 मिनिटात. नाही इथेच द्यायला लागेल नाही तर पॅनल्टी 2 धाब्यांची. क्षेत्ररक्षण. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. तर या ठिकाणी आपण सन्मान करूया स्वप्नीलभाई भुजंग पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य यांचा सन्मान आपण करूया. मान्यवरांचा रमेश शेलके साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. तर संपूर्ण या ठिकाणी आपण सन्मान या ठिकाणी पाहतो आमच्या राजेश केनी साहेब यांच्या मित्र परिवारांचा. संजयभाई आपण देखील यावा. आम्ही सर्वांचा एकत्रित आपण सन्मान करूया. यावा. चला सलामीची जोडी पाठवा लगेच. चला पंच आत चला. त्याच्यानंतर गुरुनाथ भोपी साहेब यांना विनंती करतो. गुरुनाथ भोपी साहेब आपण यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर यशवंत आप्पा भोपी, यशवंत शेठ आप्पा भोपी यांच्या वतीनं रिडकर गावचे रिअल इस्टेट एजंट मधले बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे सुप्रसिद्ध उद्योजक यशवंत शेठ आप्पा भोपी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. बहुत बहुत शुक्रिया प्रवीण जी गायकर और वैभव जी भोपी.
तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत हम कर रहे हैं और मैदान के अंदर इस मैच के उत्तरार्ध के लिए हम माइक्रोफोन के ऊपर जोड़ चुके हैं, लेकिन फिलहाल 5 ओवर में 4 रन बन चुके टोटल। तो धुंधराई टीम को जीत यस। त्याच्यानंतर संदीपबाई मस्कर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य 40+ मास्टर कॅप्टन सुकापूर यांचा देखील सन्मान आपण करूया। संदीपबाई यांना विनंती करतो आपण यावा, आपला देखील सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा। येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। तो फिलहाल जीतने के लिए टारगेट है 38 का और धुंधराई टीम के सलामी बल्लेबाज इस बार स्ट्राइक के ऊपर खेले राहुल चौधरी और रोशन करमेलकर नॉस्टर ग्रेन पे और गेंदबाजी मिस्टर विजय पसाले की पहली गेंद शॉर्ट ऑफ लेन थी और इस बार देखा जाए यहाँ वाइड घोषित किया अंपायर ने, क्योंकि ज्यादा गेंद उछली भरी थी और इस बार बाउंस आ गई है और अंपायर एक बार फिर से इस गेंदबाज को चेतावनी दे रहे हैं कि अगले बाउंसर के लिए सावधान रहिए। देखिए बाउंसर के लिए अभी पाबंदी क्यों आ गई, क्योंकि 1970 और 80 के दशक में जुअल गार्नर साहब 6 गेंदों के ऊपर 6 बाउंसर मारते थे। इस बीच पहली गेंद और सिंगल जरूर मिला और धीरे से इस बार पुश किया गेंद को पॉइंट के क्षेत्र में और सिंगल जरूर मिलेगा। गेंद को इज्जत दी, गावस्कर साहब जी का एक वाक्य है, अच्छे गेंदों को सम्मान करो और खराब गेंदों को सीमा रेखा के बाहर भेजो। तो स्कोर पहुंच चुका है धुंधराई टीम का 2। शेतकरी कामगार पक्ष चिंचोली पुरस्कृत श्री राजेश गणेश केणी साहब माजी उपसभापति तालुका चिटनीस ट्रॉफी 2025 38 का पीछा करना है। अभी तो रन बन चुके 2। जीतने के लिए अभी भी 36 रनों की जरूरत है। बायात के बल्लेबाज तैयार है मिस्टर रोशन करमेरकर और हुक किया गेंद को, छक्का चल गई, शॉर्ट ऑफ लेन थी, उसके ऊपर कड़ा प्रहार, गेंद सीमा रेखा बाहर। नंबर 6 इस बीच नेक्स्ट डिलीवरी ओ कट किया गेंद को, लेकिन पीछे प्रोटेक्शन है जरूर, लेकिन ये रनआउट का मौका हाथ से गया। मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल और स्कोर आगे जाएगा 9। पे स्कोर। फिर से गेंदबाज तैयार है विजय फसाड़ी। मिडान दायरे के अंदर, लेकिन मिसफील्ड हो गई है वहां। एक सिंगल जरूर मिलेगा। धुंधराई टीम का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर पहुंचा 10। धोरी आंकड़ा बोर्ड के ऊपर। स्कोर 10 और इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से गेंदें बची हुई है 2। नेक्स्ट बॉल और एक बार फिर से यहां घूम के खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन कामयाबी नहीं मिली। गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है। डॉट गेंद। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। टीम का स्कोर है 10 बिना कोई विकेट के नुकसान पे। फर्स्ट ओवर की लास्ट बॉल यानी कि अंतिम बॉल, शेवटचा चेंडू। ये लॉब किया गेंद को, चौका मिलेगा। एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफ के बीच से गेंद दंदनाती हुई चली गई। इट्स अ 4 रन। ओवर की समाप्ति चौके के साथ 10 और 4 14।
ते शेतकरी कामगार पक्ष पनवेल तालुका चिटणीस तथा माजी उपसभापती राजेश केनी साहेब मैदानाचा फेरफटका मारत असताना त्यांच्या समेत महादू पाटील साहेब पोलीस पाटील, त्यांच्या समेत पारस मसाला मिलचे सर्व विष्णू शेठ शेलके यांना आपण पाहतो. धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि शेतकरी कामगार पक्षाचा डाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो, या तिन्ही नेतृत्वांना आपण या ठिकाणी पाहतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश अगदी या मैदानाचा फेरफटका मारत असताना त्यांनी दमदार योगदान या स्पर्धेसाठी ज्यांच्या नावाची आपण स्पर्धा पाहतो. अगदी मध्यभागी तुम्ही राजेश केनी साहेबांना या ठिकाणी पाहता आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आणि आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व दिग्गज नेते मंडळी देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलेत. मात्र सर 14 रन प्रवीण बन चुके हैं बिना कोई विकेट के नुकसान पे. आने वाले 24 बॉल शेष और टीम को जीतने के लिए रन चाहिए 24. बॉल टू बॉल रन है, प्रत्येक ओवर के पीछे 6 का रिक्वायर्ड रन रेट है. लेकिन गेंदबाज इस बार देखा जाए बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं सागर ओलवेकर, और इस बार शरीर से दूर रखा है. बल्ले का चेहरा जरूर खोल दिया था गेंद को खेलने के लिए कवर के ऊपर, लेकिन गेंद बल्ले की भी संपर्क हुआ नहीं. एक अच्छी बॉल साबित हो गई है. तो इस बार मोरबे के दूसरे गेंदबाज है और इस बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है. अंदर आई थी गेंद को रक्षात्मक तरीके से खेला है. रन मिलेगा सिंगल और सिंगल के साथ स्कोर जाएगा 15 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे. संदीप पालकर जी और सत्यवन जी काकड़े सर इस बार मैच की अंपायर की ड्यूटी निभाते हुए, और अच्छा किया तुम 4 लोग हैं, दिमाग सही चलाया. तो इसी बीच 15 पे स्कोर जा चुका है बिना कोई विकेट के नुकसान पे, क्योंकि एक जोड़ी को आराम मिल जाता है. यानी कि 2 जोड़ी मैदान के अंदर है, एक बाहर है दूसरी अंदर है, और यही इस बात का सुकून मिल जाता है. 16 रन इस बार शानदार तरीके से पुल किया, कैच इट, ओ छक्का. देखिए हाथ से गेंद चिटक गई सीमा रेखा बाहर, आउट ऑफ द पार. नंबर मिलेंगे 6. स्कोर 21-21. सागर तैयार है बॉलिंग ट्रैक के ऊपर. ये इस बार याद एक गति परिवर्तन है जरूर है कि सिंगल चुराने जा रहे हैं. एक सिंगल के साथ धुंधराई टीम का स्कोर लेग बाई के रूप में, और स्कोर आगे जाएगा 22. अब तो जीतने के लिए 20 बॉल में 16 रन चाहिए. जब स्कोर धीमा गति का होता है तो मैच रफ एंड टफ बन जाती है, लेकिन यहां धुंधराई के बल्लेबाजों की तारीफ करना पड़ेगी. बगैर नुकसान पे काम चल रहा है. 22 रनों की उम्दा तेज तरह भागीदारी चल रही. फुल टॉस है, इस बार ऑन साइड के ऊपर खेला इस गेंद को. लॉन्ग ऑन खिलाड़ी वाइड मिड ऑन के क्षेत्र में आ रहे हैं और इसी बीच सिंगल ही मिलेगा, और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 23 बिना कोई विकेट के नुकसान पे. अभी भी 15 रनों की जरूरत है जीतने के लिए, और कोई हानि कोई नुकसान नहीं है. तो मशक्कत करना पड़ेगा या मोरबे के गेंदबाजों को. क्रिकेट ऐसा खेल है दोस्तों, जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती. इस बार राउंड विकेट से और लप किया गेंद को, कैच की संभावना. मिड ऑन दायरे के अंदर है, मिड ऑफ कैच को लपकेंगे, लपक लिया कैच. विकेट नंबर पहला गॉन. धुंधराई टीम का स्कोर है 23, लॉस ऑफ 1 विकेट इस बीच देखा जाए, और अभी तक जीतने के लिए यहां लगभग देखा जाए 16 रनों की जरूरत है. आणि इकडे 2 षटकानंतर धुंधराई 22ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. ते धावसंख्या 23ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. तर विजयासाठी आता 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. 18ला 15. अप्रैल का महीना है, थोड़ी सी गर्मी भी ज़्यादा है, और फिलहाल मुझे लग रहा है कि पनवेल के अंदर ये रजनी का नियोजन शेतकरी कामगार पक्ष चिंचोली पुरस्कृत माननीय श्री
राजेश गणेश केणी साहब, माजी उपसभापति, तालुका चिटनीस, ट्रॉफी 2025। और दर्शकों की तादाद देखिए, लोग इस मैच का गवाह है और गवाह के बिना कुछ चलता नहीं कि 18 में जीतने के लिए 16 रनों की 15 रनों की दरकार है। लेकिन इस मैच को जीतना है ना धुंधलाई टीम को, मोरबी टीम को, तो विकेट उखाड़ना पड़ेगा, क्योंकि अभी धुंधलाई टीम को जीतने के लिए 18 बॉल में 15 रनों की जरूरत है। तुषार उलवेकर गेंदबाजी की बाउंड्री संभालने के तैयार है अर्ध विकेट से, और इसी बीच यह सिंगल जरूर मिलेगा, खतरा बनेगा और काकड़े साहब की उंगली आसमान में खड़ी हो गई है। विकेट नंबर याद देखा जाए, दूसरा गॉन, 23, लॉस ऑफ 2 विकेट, धुंधलाई टीम डीजे। बॉल शेष, जीतने के लिए 16 रन चाहिए। धीमा गति का स्कोर कई बार होता है तो मैच रफ एंड टफ बनता है, और बनाने की कोशिश कर रहे मोरबे के गेंदबाज। अगर एक आध और 2-3 विकेट चटका देंगे ना तो बड़ा मैच में वापसी भरी मजा आ जाएगी। लेकिन इस बीच धुंधलाई के बल्लेबाज, नए बल्लेबाज का आगमन हो चुका है, जिनका नाम है अमोल चौधरी। और अमोल चौधरी का आगमन हो चुका है, नए बल्लेबाज इस बीच पहली दफा गेंद को खेलेंगे। 23, 2 विकेट गॉन हो चुके हैं। इसी बीच ये गेंद, यहां गेंद को जरूर इस बार टैप किया है, सिंगल मिलेगा कवर पॉइंट के ऊपर। दूसरे के लिए भाग रहे मिस फील्ड मोरबे के माध्यम से, मगर मिलेंगे 2 और स्कोर आगे जाएगा 25, 2 विकेट के नुकसान पे। 16 में 13 चाहिए। और इसी बीच अगली बॉल, राइट आर्म ओवर द विकेट, ये लॉब किया गेंद को हवा में जरूर है, कैच की संभावना है वहां, और बल्लेबाज गॉन। विकेट नंबर 3, बैक टू द डगआउट। 25, लॉस ऑफ 3, धुंधलाई टीम का स्कोर है। हिम्मत हारो मत, मैच के अंदर कुछ भी हो सकता है, बस हौसले मजबूत चाहिए। अगर हौसला मजबूती का है तो फासला कुछ नहीं। पच्चीस 3 विकेट गॉन हो चुके हैं, और अभी भी जीतने के लिए रन चाहिए मेरे हिसाब से 38 का पीछा कर 38 रन। अमोल वापस चले गए हैं, अमोल सिनारे मैदान के अंदर। इसी बीच अगली बॉल, ओ गुड बॉल, देखिए रफ्तार के साथ गेंद को फेंका था आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, और धार अच्छी थी गेंदबाजी में, और लय भी सही थी, और सुर के साथ गेंद देखने को मिल चुका है, लेकिन गेंद डॉट चली गई है। अभी तक जीतने के लिए मेरे हिसाब से 14 बॉल में 13 रन चाहिए। देखिए मैच कैसे आ गई है, आ भी सकती है, बनाने वाला चाहिए। 25, 3 विकेट गॉन। उल्वे के तैयार हैं, ये बल उल्वेकर, तुमने बॉल गलत ही दी,
तुम्हें फुल टॉस देने की क्या जरूरत थी क्या? कितनी सुर में गेंदबाजी चल रही थी, लेकिन घाटा हुआ ना, आया ना काकड़े साहब छक्का और स्कोर सीमा रेखा बाहर। नंबर बनेंगे, रन बन गए 31, 31 लॉस ऑफ 3 विकेट गॉन। अभी जीतने के लिए मेरे हिसाब से 13 बॉल में 7 चाहिए। ठोका लॉन्ग ऑन के ऊपर, एक दमदार शॉट। अभी 7 रनों की जरूरत है 13 बॉल में। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट ही बहुत ही शानदार जानदार मैच चल रही है। एक बार फिर से थोड़ी जड़ में थी और इसी बीच यहाँ मिस फील्डर हो गए, दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे, खतरा बन सकता है, यहाँ थ्रो करना चाहो। माय गॉड, इसी के साथ बल्लेबाज पहुंचे पॉपिंग क्रीज के अंदर। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, और इस 2 रनों के साथ स्कोर आगे जाएगा 33। आने वाले 12 बॉल जीतने के लिए 5 रनों की जरूरत है धुंधराई टीम को। क्रिकेट है, ठीक है, लेकिन मोरबे के गेंदबाज कौन होंगे? अगर इस ओवर में कम से कम अगर 1 आध रन जाती है तो ये ओवर टफ फाइट पड़ना चाहिए। लेकिन मुझे ये लग रहा है कि धुंधराई के बल्लेबाज जो इस बार देखा जाए, अमोल जो है वो 8 पे खेल रहे और राहुल जो 4 पे खेल रहे। 12 में 5 चाहिए। 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा। तुषार सेल के गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए बहुत ही बढ़िया शानदार जानदार आयोजन नियोजन। लोग इस मैच के टूर्नामेंट के लिए उपस्थित थे, उन तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत। जो दर्शक अपना कीमती समय निकालकर उन्हें यहाँ आने के लिए दिक्कत पैदा है, वो यहाँ आ नहीं सकते क्योंकि काम के वजह से कहीं घर में कुछ प्रॉब्लम होगा, लेकिन फिर भी वो मैच को देख रहे उन तमाम दर्शकों का भी हम यूट्यूब के ऊपर जो दर्शक मैच देख रहे हैं उनका हार्दिक स्वागत कर रहे। 12 में 5 चाहिए। फुल टॉस बॉल है। इस बार देखा जाए थर्डमैन के ऊपर गेंद भाग गई है, गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे हैं, 2 रन जरूर मिलेंगे। तीसरे के लिए भागने जा रहे, खतरा बनेगा क्या? 3 रन पूरे। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 3 रनों के साथ चौथे के लिए मगर 3 ही रन, और 3 रनों के साथ धुंधराई टीम का स्कोर पहुंचा है 36। लीगली जीतने के लिए 11 बॉल में 2 रन चाहिए। 11 में 2 रनों की जरूरत है। 11 बॉल्स अभी तक बची हुई। इस बार 11 गेंदों में जीतने के लिए 2 रन चाहिए। अभी मोरबे के पक्ष से हाथ से मैच निकल गई है, ऐसा मुझे कहना भी पड़ रहा है। ये देखिए, लेकिन बॉल अच्छी है। अगर यहाँ 3 रन नहीं जाते तो बड़ा मजा आता, लेकिन ये क्रिकेट है। अभी तक इस बार 10 गेंदे शेष और जीतने के लिए 2 रन चाहिए। 10 धोन 10 बॉल 2 रन टू विन धुंधराई टीम। और ये उड़ाया, छक्का जाएगा, सिक्सर। महेंद्र सिंह धोनी स्टाइल। क्या करेंगे तुम? फायदा कुछ नहीं है। प्रयत्न अच्छा था, लेकिन आपको हम आशीर्वाद दे रहे, आप आगे ऐसी फील्डिंग करें। या संघाचे पुरस्कर्ते धुंधरे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्मान्य शिवशंभो एंटरप्राइजेस 3132 जय चरोबा 11 धुंधराई संघाचे पुरस्कर्ते जनार्दन शेठ शिनारे साहेब यांच्या वतीनं संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि आमच्या समालोचनासाठी त्यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज। त्यांचं मनापासून आभार। आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो यस, अभिनंदन यहाँ धुंधराई टीम और हार्ड लक मोरबे टीम। प्रयत्न अच्छा किया मोरबे टीम, आपका हम आभार व्यक्त करते हैं। लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा नो डाउट